आज आपण पाहणार आहोत की उन्हाळ्याच्या कडक उन्हात आपली पारंपरिक भारतीय पेये केवळ आपली तहानच भागवत नाहीत, तर ती आपल्याला उष्माघात आणि निर्जलीकरणापासून वाचवण्यासाठी निसर्गाने दिलेले सर्वोत्तम उपाय कसे आहेत. आता पहिला मुद्दा येतो तो म्हणजे पचन आणि शरीराला थंडावा देण्याचा. बघा, या कडक उन्हात ताक हे पचनासाठी एकदम उत्तम असतं आणि ते शरीराला अगदी त्वरित थंडावा देतं. कोकम सरबताविषयी सांगायचं तर ते तुमची ॲसिडिटी कमी करतं आणि उष्माघातापासूनही आपलं रक्षण करतं. यासोबतच बेल सरबत पोटाच्या अनेक समस्यांवर अत्यंत गुणकारी असून ते मस्त नैसर्गिक थंडावा देतं. खरं सांगायचं तर ताक आणि कोकम सरबत हे उन्हाळ्यात आपल्या पोटासाठी जणू नैसर्गिक एअर कंडिशनर्स किंवा एसी सारखेच काम करतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हायड्रेशन आणि नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स. शरीराला थंडावा मिळाल्यावर पाण्याची पातळी टिकवणं खूप महत्त्वाचं ठरतं. नारळ पाणी हे इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असल्यामुळे हायड्रेशनसाठी ते सर्वोत्तम मानलं जातं. यासोबतच आपलं आवडतं कैरीचे पन्हे शरीरातील पाण्याची पातळी छान टिकून ठेवतं आणि उष्णतेपासून आपल्याला वाचवतं. पण इथे तुम्हीच विचार करा, आपल्याकडे जेव्हा कैरीचे पन्हे आणि नारळ पाण्यासारखे उत्तम नैसर्गिक स्पोर्ट्स ड्रिंक्स उपलब्ध असतात, तेव्हा आपण उगीचच त्या कृत्रिम पेयांकडे का वळतो? आणि शेवटी आपण त्वरित ऊर्जा आणि पोषणाबद्दल बोलूया. हायड्रेशन नंतर शरीराला ऊर्जेची गरज असतेच. अशावेळी उसाचा रस शरीराला त्वरित ऊर्जा देतो. लिंबू सरबत किंवा शिकंजी हा व्हिटॅमिन सीचा एकदम मस्त स्रोत आहे, जो आपला थकवा चुटकीसरशी दूर करतो. तसंच भाजलेल्या चण्याच्या पिठापासून बनवलेलं सत्तू सरबत पोट थंड ठेवतं आणि भरलेलेही ठेवतं. सत्तू सरबताला तर आपण उन्हाळ्यातील सुपरफूड ड्रिंक नक्कीच म्हणू शकतो, जे केवळ तहान नाही तर भूकही शमवतं. थोडक्यात सांगायचे तर या नैसर्गिक आणि पारंपरिक पेयांचा रोजच्या आहारात समावेश करणे हा उन्हाळ्यातील उष्माघात, निर्जलीकरण आणि थकवा कायमचा दूर ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.